नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते। ज्यांनी टेट 3 दिलेली आहे, TAIT टेट 3 शिक्षक भरतीसाठी ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे। फेज 1 शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे। यामध्ये आहे, आज आपण यादी बघणार आहे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भरतीसाठीची 49 व्यवस्थापन म्हणजे संस्था आहेत पुणे जिल्ह्यातल्या। तर आपण एक एक करून पाहूयात किती जागा आहेत प्रत्येक संस्थेसाठी। त्यानंतर ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ही यादी नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहेत ज्या संस्था आहेत त्यांच्या किती जागा आलेल्या आहेत ते पाहणार आहोत आपल्या पवित्र पोर्टल फेज 1 साठी। आणि यानंतरचा जो व्हिडिओ असेल झेडपीच्या ज्या 260 जागा आहेत आलेल्या झेडपी जिल्हा परिषद शाळांच्या, त्या शाळेची लिस्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तरी सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळेल। पवित्र पोर्टल फेज 1 कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भरती आज आपण पाहणार आहे। आपल्या हातामध्ये आलेली आहे अंतर्गत माध्यमिक शाळांना संलग्न कनिष्ठ महाविद्यालय, जे माध्यमिक शाळा असतात 8वी ते 10वी आणि त्यांनाच लगेच लागून ज्या 11वी 12वीच्या ज्या असतात त्यांच्यासाठीची जाहिरात आहेत। बघूयात ह्या यादीमध्ये कोणकोणत्या संस्था आहेत आणि किती पदे आहेत। पुणे जिल्ह्यातील 59 संस्था आहेत, नामांकित संस्था आहेत। पहिली संस्था बघूयात, पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशनच्या 171 पदं आहेत। पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन सोसायटी। भारती विद्यापीठ किती जागा आहेत? 119 जागा आहेत। त्याच्यानंतर श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ याच्या 69 जागा आहेत। नंतर आहे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ 62 जागा आहेत। डेक्कन एज्युकेशन सोसायटी याच्या 55 जागा आहेत। डेक्कन एज्युकेशन सोसायटीला इंटरव्ह्यू थ्रू सिलेक्शन होतं असं ऐकण्यात आलेलं आहे। इथे पैसे वगैरे काही घेत नाहीत, त्यामुळे प्रयत्न करा डेक्कन एज्युकेशन सोसायटीसाठी। नेक्स्ट आहे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ 36 पदे आहेत। त्यानंतर आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी 28 पदे। मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची किती आहेत? 28 पदे आहेत। प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी 28 पदे आहेत। आणि त्यानंतर आहे जनशिक्षण संस्था पुणे 27 पदे आहेत। अशी एकूण संस्थेची पदं आहेत। ज्यांना ज्या संस्थेमध्ये अप्रोच करायचे आहे त्याची पदे इथं आहेत। त्यानुसार तुम्ही तयारीला लागा लिस्ट भरण्यासाठी। ॲनालिसिस करून ठेवा आपल्याला काय जवळ पडेल, कुठे पैसे घेतात कुठे घेत नाहीत याची माहिती आधीच मिळवा, म्हणजे ह्या संस्था तर फिक्स तुमच्या आहेत, मग त्यानुसार तुम्ही क्रम देऊ शकता। शिक्षक भरतीची तयारी करण्यासाठी उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती, आपल्या पसंतीच्या संस्थांना पदाची माहिती तपासून पुढील प्रक्रियेत सज्ज व्हा। आता जी आपली नेक्स्ट व्हिडिओ येईल ते म्हणजे क्रायटेरिया OBC ओपनसाठी किती जागा असतील हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात। या संस्थेमध्ये ओपनसाठी किती जागा आहेत, OBCसाठी NTSC यानुसार एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या शिक्षक मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।